संवाद सुरू आहे। आधी प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि आता मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये काही संवाद सुरू आहे। माध्यमातून कागदपत्र सोपवण्यात आली आहेत, माहिती देण्यात आलेली आहे, कशा प्रकारे निर्णय घेतले आहेत त्याची पावलं टाकण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने थेट जाऊया अंतर्वाद। काय होतं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण होईल नसता मी पण युटोपी भूमिकेत विकास होईल। विखे पाटील साहेबांनी या दोघांच्या मध्ये लाड साहेबाच्या आणि मुख्यमंत्री साहेबाच्या न होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी करण्याचं काम कधीच मुख्यमंत्री साहेब करत नव्हते, ते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब करायला लागले। पूर्ण केलेत असं म्हणत नाहीये मी, करायला लागलेत म्हणजेच आमच्यासाठी ते एक आशादायी काम सुरू झालंय। आम्हाला पण मराठा समाजाला कुठंतरी आता आशा वाटायला लागली की नक्कीच काही दिवसात का होईना या सगळ्या मागण्या आपल्या कायमच्या तडीत जातील। आणि मी सांगताना सांगितलं होतं बाबा, हे आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होत आहे। या आंदोलनाला कुठंतरी एकदा तोडगा काढायचं, तुम्हाला द्यायचंच ना ते एकदाच द्या। तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको। जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे भाबडे लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये। आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायचे आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठंतरी उठतो। पण कुठंतरी एक बघा, आपण जे म्हणतो ना एक रक्ताची माया असती, ती माया कुठंतरी गुंतलेली असते म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो। आपण गावखेड्यात गरीब गावात शेतात वाढलेली लेकरं आहेत, आपल्याला कुठंतरी आपला चेहरा दिसल्याच्या नंतर आपला आहे रक्तामासाचा म्हणून विश्वास ठेवायला लागतो। परंतु विखे पाटील साहेबांनी लाड साहेबांना दोघांना माझं सांगणं आहे की बाबा तुमच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा। तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना आज पण द्यायचंच आहे, तर मग ते विश्वास संपादन करून घ्या। काय होतं मग ते लय रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त तर ते माणसाला असं वाटतं याने लयच खास्ता खाऊन लयच नरड्याला आणून दिलं। जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे ही मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे की सुविधासहित तुम्ही पुरवले, ते बी शालेय याच्यापासून तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात, शालेय शिक्षणाच्या दिल्या, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्या, तुम्ही तंत्र उच्च शिक्षणाच्या पण दिल्या, तुम्ही वैद्यकीय त्या पण दिल्यात, जो की चंद्रकांत दादाकडे हा विभाग येतो। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध या विभागाच्या पण सवलती आणि सोयी आणि सुविधा या पण तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केल्या, त्यामुळे तुमचं कौतुक आहे। रोजगारात तुम्ही उद्योजकतामध्ये तुम्ही जे आता नवीन नियोजनात सरकारच्या असत्या काही योजना त्या सुद्धा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा पण लागू केल्यात आणि सवलती पण केल्यात, त्या 3ही विषयात तुम्ही केल्यात। पण काय झालंय बरं का लाडसाहेब, तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे। तुम्ही JR काढलाय 5 जूनला, आज हे 19 जून, शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली जाते। म्हणजे आपण जे म्हणतो ना गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना ते नसावं। जर सरकार सांगतंय इथं की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत याचं उत्तर तरी मला एकदा द्या। का सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये असं काही उद्देश आहे का, ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी। नसता